शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सरकारी अनुदानावरून भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी जालन्यात केलेलं वादग्रस्त वक्तव्य सध्या राज्यभर संतापाचं कारण ठरत आहे. शेतकऱ्यांचा अपमान करत त्यांनी तुझ्या आईचा पगार, बापाचं पेन्शन, अंगावरचे कपडे, लाडकी बहिणीचे पैसे सगळं आम्हीच दिलं आणि तूच आमच्यावर टीका करतोस अशा शब्दात सामान्य जनतेवर ताशिरे ओढले. लोकशाहीत निवडून आलेल्या प्रतिनिधीकडून अशा अहंकारी सत्तेच्या माजातून निघालेल्या वक्तव्याची जोरदार निंदा होत आहे. आम्ही पैसे दिले म्हणजे तुम्ही गुलाम आहात का, असा प्रश्न संतप्त शेतकरी विचारत आहेत. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीवर हक्क गाजवताना लोणीकर यांनी सामान्य माणसाच्या अस्मितेचा चुराडा केलाय. अनुदान हे शेतकऱ्याचा हक्क असून कोणी एकटा आमदार त्याचा मालक किंवा दाता ठरू शकत नाही, हे विसरल्यासारखं त्यांचं वर्तन आहे. शेवटी जनतेच्या कराच्या पैशातूनच राजकारणी मोठे होत असतात. या प्रकरणावर राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत असून लोणीकर यांनी माफी मागावी अशी जोरदार मागणी होत आहे. हे वक्तव्य केवळ बेताल नाही तर लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. लोकांच्या मतांनी सत्तेवर आलेल्या नेत्यानेच मतदारांना तंगड्यावर करणारे कार्टे म्हणणे हा निव्वळ उद्धटपणा नाही तर शेतकऱ्यांच्या कष्टांवर तिरस्कार आहे.